नमस्कार मंडळी, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इलू इलू हा सिनेमा 31 जानेवारीला आपल्या भेटीला येतो आहे आणि या सिनेमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपलं जे 90sमधलं प्रेम आपल्या सगळ्यांना आठवेल पुन्हा एकदा. आणि या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच दिग्दर्शक अजिंक्य फाळके माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत. कसे आहात आणि हे सगळं प्रोसेस होतं आहे का? फायनली सिनेमा आता येणार आहे लवकरच, 1 महिनाभरात रिलीज आलं आहे. कसं आहे बॅक ऑफ द माइंड? ॲक्च्युली हे सगळं बघून एक छान फील होतं आहे की मला प्रत्येकजण सांगतो आहे की मला टीजर खूप आवडला आणि हे खूप वेगळं काहीतरी वाटतं आहे आणि असं वाटतं की आवडेल लोकांना. बघूयात आता. आम्ही आता टीजर पाहिला, गाणीही पाहिले. असं वाटतं की नाही रे आपणच आहोत त्या फ्रेममध्ये, प्रत्येक इमॅजिन करू शकतो त्या फ्रेममध्ये. पण तुमचे किती इनपुट्स होते, कारण का प्रत्येक फ्रेम जेव्हा दिग्दर्शक लावत असतो ना तेव्हा कुठेतरी आपण हे पाहिलेलं असतं आणि तसं आपल्याला हवं असतं स्क्रीनवर. तर तुमचं 90sमधलं ते सगळं सिनारिओ सेम होतं? माझा जन्म म्हणजे एक आपण 98ची स्टोरी दाखवलेली आणि माझा जन्म 95चा असल्यामुळे एक म्हणजे मला तो काळ आठवत होता की एक मी लहान होतो त्यावेळेस. पण मी काही लग्नाचे अल्बम्स बघितले, काही जुने सिनेमे पाहिले आणि त्याच्यावरनं मग एक हे केलं की 98चं फिलिंग करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे ह्याच्यामध्ये. तर 98चं प्रेम म्हणजे प्रेमपत्र पाठवणं. आता व्हॉट्सअपचा जमाना आहे की आपण टेक्स्ट करतो आणि लगेच रिप्लाय येतो, दुसऱ्या दिवशी हॅलो हाय सगळं होतं. तर त्यावेळेस ते गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होत्या आणि प्रत्येकाचं एक पहिलं प्रेम, एक पहिली प्रेमाची फेज आणि एक प्रेमात पडलं की आपण एक म्हणतो ना की एक सगळं गुलाबी गुलाबी व्हायला लागतं, सगळं स्लो दिसायला लागतं. त्यामुळे फिल्ममध्ये स्लो मोशन हाय स्पीडचे शॉट मी खूप यूज केलेत आणि कारण मला असं वाटतं की खरंच आपल्याला पूर्ण स्लो दिसावं लागतं की ज्यावेळेस आपल्याला प्रेम होतं. आणि त्या पूर्ण प्रेमाचं म्हणजे प्रत्येक जनरेशन असेल आपली की शाळेतला मुलगा आहे त्याला टीचर आवडते आणि अगदी इनोसन्स त्यांचं प्रेम आहे, म्हणजे एक ॲट्रॅक्शन आहे. आणि त्याचा भाऊ असतो तर त्याला एक कॉलेजची मुलगी आवडते, तिचे वडील खूप स्ट्रिक्ट आहेत आणि तो तिला कसं पटवतो आणि त्यांचं काय होतं पुढे. आणि त्यांचे वडील असतात तेही त्यांच्या जुन्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतात, जे श्रीकांत यादव आणि मीरा जगन्नाथ आहेत. तर तेही लोकांना पूर्ण हे पॅकेज इलू इलूचं बघायला नक्की आवडेल. की तुमचा जन्म 95 आहे, तर तुम्ही मिलेनियल आणि कुठेतरी जेनझी अशा आपण मध्ये कुठेतरी अडकलो आहे. पण आपल्याला 90s रोमॅन्स खूप आवडत असतो. पण ह्या सगळ्यांचं कास्टिंग कसं झालं आहे, कारण का प्रत्येकजण त्या कॅरेक्टरमध्ये एकदम फिट बसलं आहे. वनिताचं कॅरेक्टर अजून आम्हाला दिसलं नाही आहे, पण तरी पण आय एम शुअर की तिने छान केलं असणार आहे. कसं कास्टिंग? प्रत्येकाचं कास्टिंग म्हणलं गेलं तर ॲक्च्युली माझ्यासाठी टास्क होता की फर्स्ट फिल्म होती. फर्स्ट फिल्म असल्यावर एक नर्वसनेस असतो जो की अजूनही मला आहे की काय बोलायचं, काय कसं सांगायचं. तर आम्ही एक स्टोरी स्क्रीन प्ले ज्यावेळेस रेडी होतो त्याच्यानंतर म्हणजे लिहितानाच आपल्याला कास्टिंग दिसायला लागतात. हे कॅरेक्टर ज्यावेळेस आपण लिहित असतो ना त्यावेळेस आपल्याला काही काही दिसायला लागते की हा येतोय, हात येतोय नाही का. मग आम्ही ठरवलं की कमलाकर सातपुते असू दे, श्रीकांत यादव असू देत, मीरा जगन्नाथ असू दे, त्यावेळेस मला दिसायला लागलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण सर्च करतो की ही जाती कॅरेक्टरलाही. आणि त्या प्रकारे मग आमचं पूर्ण टीम बसून सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण सगळ्यांना अशा प्रकारे कास्ट करूयात आणि एक मस्त असं व्हेंचर आम्ही तयार केलं आणि ते आपल्यासमोर येत आहे 31 जानेवारीला. एलीला कास्ट करणं किती कठीण गेलं, कारण का ती ग्लोबल स्टार म्हणू शकतो आपण. पण तिला अप्रोच करणं किंवा ती या कॅरेक्टरला हवी हे कधी ठरवलं गेलं? ॲक्च्युली स्टोरी अशी आहे की एलीला कास्ट करताना ॲक्च्युली आम्हाला म्हणजे हिरोईन मिळत नव्हती असं नाही की एक वेगळं पाहिजे होतं चेहरा. आपल्याला तेच बघून थोडा असा कंटाळा आल्यासारखं होतं की एक वेगळं काहीतरी ॲपिअरन्स पाहिजे. आणि रोलही तसा आहे, असं नाही की बाबा इथे मी बळच एलीला घुसवलेली आहे आणि हिंदीतली कोणतरी आणायची आणि उभी करायची आणि मग लोक पिक्चर बघायला येणार वगैरे. तर ते कॅरेक्टर जे कॅथलिक होतं आणि कॅथलिक कॅरेक्टर असल्यामुळे त्या मराठी शाळेमध्ये ती कॅथलिक टीचर येते आणि ती एक खूप वेगळा चेहरा आपल्याला बघायला मिळतो. तर अशा वेळेस लोक प्रेमात पडणारच. तर प्रेमात पडणारच म्हणजे आपणही ज्यावेळेस स्क्रीनवर तिला पाहू तर लोक आणि सगळेच की तिच्या प्रेमात पडतील. तर प्रेमात पडण्यासारखं व्यक्तिमत्व पाहिजे होतं. मग मी एलीला कास्ट करायचं ठरवलं. आणि कास्टिंगचं म्हणा तर मला असं वाटलं की ह्या सगळ्याला वेळ लागेल की एली काय करेल, मग तिला कळेल का मराठी आणि मराठी स्क्रिप्टला ती हो बोलेल का, खूप क्वेश्चन तयार होते. पण ती एक 10 दिवसातच मला मेसेज आला की डन की आपण हा सिनेमा करूयात वगैरे. आणि मी खुश झालो की एली करते वगैरे. आणि मग आम्ही तयारी चालू केली की ती मराठी कशी बोलेल आणि ती
मराठी बोलेलच ना, तर एक टीचर हायर केले गेले, मग त्यांनी मराठी डायलॉग शिकवले. आता मराठीमध्ये बोलताना एक हिंदी लोकांना पण थोडा प्रॉब्लेम येतो, तर हे एक एक शब्द आणि प्रोनाऊन्सिएशन एलीनी खूप छान केलेलं आहे चित्रपटामध्ये. आणि तिचं स्वतःचं डबिंगसुद्धा तिनेच केलेलं आहे आणि अतिशय मेहनती अशी आहे ती, आणि आपल्याला दिसेलच ते चित्रपटगृहात. नवीन चेहरा म्हटल्यावर प्रेक्षकही असं बघतात, काम आवर्जून बघतात की कसं चाललं आहे काय, आणि ओळखीचे चेहरे असले की माहीत असतं त्यांना आपलं काम कसं आहे. पण खूप मजा येणार या सिनेमा चित्रपटगृहात बघायला. आत्ताही एक्सपिरियन्स खूप कमाल होता. ऑल द बेस्ट. पहिलंच दिग्दर्शन आहे, पदार्पण आहे त्यासाठी, आणि अजून आणखी असे सिनेमे पाहायला खरंच आवडतील. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.